लक्षात केलं मला गरजच नाही बिला मला लागतच नाही बिलाची काय घेतच नाही. हो घे चालू आहे. या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता संपूर्ण मित्रांनो हे म्हणजे दान दिलेलं असं कम्युनिटीतर्फे असते. तर लोकांनी मित्रांनो या ठिकाणी आणून दिलेलं असते. मिरच्या आहेत मित्रांनो खूप म्हणजे अनेक प्रकारची भाजी मित्रांनो कट करून ठेवलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही या 2 कढईमध्ये मित्रांनो भाजी करत असतात. नमस्कार. तर या ठिकाणी म्हणजे 12 मिसळ्याची भाजी दरवर्षी करतात ना. जवळपास 531 वर्षापासून ही परंपरा चालू आलेली आहे. आणि या भाजीचं एक महत्व आहे 12 भाज्या मिसळून या सर्व गावातील थोड्या भाज्या आणून टाकतात. या भाजी खाल्ल्याच्या अंगावर शरीरामध्ये जो दोष असेल तो दोष पूर्णतः या भाजीमुळे निघून जाते अशी श्रद्धा 531 वर्षापासून आहे. आणि ही परंपरा आतापर्यंत चालू आहे. या ठिकाणी सारंग स्वामी एक तीर्थक्षेत्र आहे. इथं सर्व जवळपास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश बरेचसे भाविक येतात इथे. तर आता ही म्हणजे भाजी किती वाजेपर्यंत वाटतात? 5 वाजेपर्यंत भाजी. म्हणजे दिवसातून अंदाजे किती कड्या होतात? 20 जवळपास होतात. 15-20 कड्या जवळपास होतात. आता ही 4थी चालू आहे ना? हो, 4थी चालू आहे मित्रांनो. 20 कड्या दिवसातून होतात. तर पाहू शकता. तर अनेक प्रकारची म्हणजे सब्जी असते याच्यात. पूर्ण 16 भाज्या असतात. जवळपास खेड्यापाड्यातले लोक आणून इथं भाज्या टाकतात. मार्केटमधून थोडीफार आणावंच लागते भाजी. मित्रांनो पाहू शकता 500 किती म्हणले? 531 वर्ष. 531 वर्षापासून मित्रांनो या ठिकाणी सारंग स्वामीची यात्रा साजरी करतात मित्रांनो. आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मित्रांनो आकाश सूर्यवंशी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे. मित्रांनो मी आज निघालेला आहे शिरड शहापूरमध्ये सारंगराया एक देवस्थान आहे मित्रांनो. त्या ठिकाणी त्या देवस्थानावर मित्रांनो दर संक्रांतीला 12 मिसळ्याची भाजी करतात. तर त्या ठिकाणी मित्रांनो खूप जवळपासचे खेड्यातले लोक या ठिकाणी भाजी खाण्यासाठी येतात मित्रांनो. कारण की त्या भाजी खाल्ल्यावर मित्रांनो म्हणजे अनेक प्रकारचे रोग राहतात मित्रांनो. तर पाहूया मित्रांनो तिथे जाऊन तुम्हाला संपूर्ण कशी भाजी करतात आणि किती लोक पब्लिक येते ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. संपूर्ण चॅनल कोण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा. आता मी निघालो मित्रांनो आपल्या गाडीवर. गाडी आपली लावलेली आहे इथं. भेटूया सारंगराया यात्रेमध्ये. तिथं जाऊन तुम्हाला संपूर्ण दाखवतो मित्रांनो. अनेक प्रकारची सब्जी असते. त्या संपूर्ण सब्जी कापून मित्रांनो एका मोठी कढई असते. त्या कढईमध्ये भाजी करतात. दाखवतो कशी प्रकारे भाजी करतात. लक्षात केलं मला गरजच नाही बिला मला लागतच नाही बिलाची काय घेतच नाही. तर थोडासा मागवा एक मिनिट.
घेते पाठीमाग आकाश सूर्यवंशी जवळपास ॲनिमलची व्हिडिओ बनवतो. पाठीमाग जा या ठिकाणी पाहू शकता मी आता सारंगराय यात्रामध्ये आलो होतो. आता पब्लिक मित्रांनो वाढायला सुरुवात झालेली आहे. तर मी थोडं काकाची मुलाखत घेत आहे. काका नाव काय तुमचं? शंकर अकमान. गाव कोणतं आहे तुमचं? शिरड शहापूर. तर या ठिकाणी यात्रा किती वर्षापासून भरते? ही हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा तालुक्यामध्ये शिरड शहापूर हे गाव आहे. सारंगवाडीला सारंग स्वामी इथे संजीवन समाधी आहे. हे हजारो वर्षाची आमच्या वडिलाच्या आज्यापासून आम्हाला म्हणजे आमच्या आज्याला सुद्धा कळत नाहीत. आधी हजारो वर्षापासून परंपरा सुरू आहे. ही महाप्रसाद भाजीचा जे आहे याचं फार मोठं महत्त्व आहे. या प्रसादानं वर्षभर माणूस बिमार पडत नाही अशी आख्यायिका आहे इथली. आणि सारंग स्वामीचं फार मोठं देवस्थान इथं वरी माळावरती आहे. ही यात्रा जी आहे ते 4 राज्यामधून लोक इथं भरपूर प्रसादासाठी येतात. फक्त 2च दिवसाची एकच दिवसाची यात्रा असते. इथं 4 लाख ते 3 लाख पब्लिक एका दिवसात येऊन प्रसाद घेऊन जाते इथं. तर म्हणजे काका इथं अंदाजे किती क्विंटल भाजी होऊ शकते? म्हणजे इथं कमीत कमी 300 क्विंटल ते 500 क्विंटलच्या जवळजवळ कच्ची भाजीपाला नांदेडच्या बिटामधून आणतात. आमचे सगळे कार्यकर्ते जाऊन त्याला गावामध्ये साफसफाई करतात, स्वच्छ धुतात आणि इथं रात्री आणून टाकतात. आणि सकाळपासून 20 कड्या भाजी होती. जे आपल्या हळदीच्या कड्या असतात ना मोठ्या, ते कमीत कमी 20-25 कड्या भाजी होती दरवर्षीप्रमाणे. म्हणजे या ठिकाणी लोक पब्लिक किती वाजता म्हणजे भाजी सुरू झालेली आहे? हे हजारो वर्ष झाले हिला. आम्हाला म्हणजे आमच्या आज्याला कळत नाही. परंपरा अगोदरचीच आहे. आता ही कडी किती चालू आहे? ही आता 5वी-4थी कडे सुरू आहे. 4थी चालू आहे का? अशा दिवसात 20 होतात? 20-25 होतात. मित्रांनो पाहू शकता. अजून काय बोलतो. तर काका तुमचं नाव काय? माझं नाव कोंडबा संतोबा आंबोरे.
तुमचा जवळपास 400 ते 500 वर्षापासून ही भाजीची परंपरा चालू आहे. या आमच्या शिरड शहापूर आणि या पंचक्रोशीतील सर्व जातीचे धर्माचे लोक 18 पगड जातीचे लोक इथं गुण्या गोविंदाने येऊन ह्या भाजीचा आस्वाद घेतात आणि असं म्हणतात की या भाजीमुळे माणसातल्या ज्या काही जुनाट काही रोगराई असेल ती निघून जाते आणि देवाचा प्रसाद म्हणून सर्वजण हे एकदम प्रेमाने आनंदाने सेवन करतात. आणि आता ही जवळपास 5वी-6वी भाजीची कलई आहे आणि जवळपास 400 ते 500 क्विंटल भाजी या ठिकाणी लागते. सर्व लोक येतात, बाहेर 4 राज्यातून जवळपास लोक येतात, भाजी घेतात आणि पद्धतशीर आता पोळीचं सुद्धा वाटप चालू आहे. भाजी असो पोळी असो खातात. या बरोबरच या ठिकाणी क्रिकेटचे मॅचेस असतील, कबड्डी असतील, पुन्हा आता कुस्त्या पण आहेत. सर्व कार्यक्रम एकदम आनंदित आणि उत्साहित करणारा आहे आणि 7 दिवस सप्ताह पण चालतो इथे. शिवनामाचा सप्ताह चालतो. शिवनाम घेऊन सुद्धा काही भाविक पायी सुद्धा येतात, शिवनाम करतात, देवाचं दर्शन घेतात, भाजी खातात आणि गुण्या गोविंदाने आपल्या घरी परत जातात. तर काका मी आता येताना बघलेलं आहे लोक म्हणजे डबे घेऊन येतात मोठ्याले म्हणजे घरच्यासाठी भाजी घेऊन जाण्यासाठी येतात का? स्वतः खातात पण आपले जे आप्तस्वकीय घरी राहिलेले आहेत, आपले जे रिलेशनमध्ये राहिले कुटुंबातले माणसं असतील, सोके सोयरे असतील, त्याच्यासाठी सुद्धा ती भाजी घेऊन जातात. म्हणजे ती भाजी खाल्ल्या म्हणजे अनेक प्रकारची दुखणं म्हणजे रोग राहू काही शकतात. सुप्त बिमारी असतील, काही रोग असतील, याच्यासाठी ही जी भाजी आहे काही सर्व 12 भाज्यांची भाजी मिक्स आहे. याच्यामध्ये बऱ्याच वनौषधी आहेत. ह्या भाज्या ज्या आहेत रानातल्या आहेत, त्याच्यामुळं याच्यामध्ये कुठलेही विषारी द्रव्य येणार नाही. त्याच्यामुळे आपल्यातले जे आपल्या अंगात ज्या रोगराई आहेत किंवा जुनाट आजार आहेत ते दूर होतात अशी एक आख्यायिका आहे. मागं पण लाईन आहे का? अशी लाईन मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सारंग राया या यात्रेमध्ये
पब्लिक पाहू शकता, खूप पब्लिक आलेली आहे मित्रांनो. तुम्हाला संपूर्ण मी आतमध्ये बारा मिसळीच्या भाजीची संपूर्ण प्रोसेस काय तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता आता पब्लिक वाढायला सुरुवात झालेली आहे. अजून पण मित्रांनो पलीकडे पण खूप लाईनी आहेत मित्रांनो. संपूर्ण तुम्हाला दाखवतो. दोन साईडला या साईडला लेडीजची आहे आणि या साईडला जेंट्सची आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. खूप दुरून या ठिकाणी या सारंग राया यात्रेमध्ये खूप दुरून लोक या ठिकाणी बारा मिसळीची भाजी खाण्यासाठी येतात मित्रांनो. पाहू शकता लाईन. आता पाचवी कडी चालू आहे मित्रांनो. दिवसातून 20-22 कड्या होतात. खूप मित्रांनो दूर लाईन लावलेली आहे. संपूर्ण तुम्हाला दाखवतो. खूप दुरून आलेले आहेत मित्रांनो. कोण्या गावातून आली तुम्ही? गिरगावहून आलीत का? किती जण आली? 25 जण. 12 जण आहेत मित्रांनो. 12 जण आहेत. तर पाहू शकता या ठिकाणी या सारंगराया देवस्थानापासून मित्रांनो खूप दुरून लोक या ठिकाणी भाजी घेण्यासाठी येतात मित्रांनो. भाजी नेण्यासाठी येतात. तर पाहू शकता कॅटल्या आणल्या का? तर मित्रांनो घरच्या लोकांसाठी मित्रांनो देवाचा प्रसाद असते मित्रांनो भाजी ती घेण्यासाठी आलेली आहेत. निघाली. कोण्या गावून आली तुम्ही? गाव कोणते? वसमतून आले का? वसमतून आलेले आहेत मित्रांनो. पाहू शकता वरी पण तुम्हाला देवाचं दर्शन मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ मित्रांनो 1 घंट्याचा जवळपास होईल मित्रांनो. फेसबुकला पण लाईव्ह स्ट्रीम केलेली आहे. तर आकाश सूर्यवंशी कोणी या यूट्यूब चॅनल नवीन असेल तर आकाश सूर्यवंशी या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आपले यूट्यूब चॅनल 40,000 सबस्क्रायबर लवकरच कंप्लीट होतील. अजून पण मित्रांनो पाहू शकता लेडीजची लाईन मित्रांनो इथून संपलेली आहे आणि जेंट्स मित्रांनो पाहू शकता खूप पब्लिक आहे मित्रांनो समोर. खूप मित्रांनो दूर आहे. पाहू शकता पब्लिक खूप दूर आलेली आहे. राम राम. मग काय चालेल? ठीक आहे. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जवळपासच्या संपूर्ण खेडेगावातले लोक या ठिकाणी बारा मिसळीची भाजी खाण्यासाठी सारंगराया यात्रेमध्ये येत असतात मित्रांनो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण यात्रा खूप मोठी भरलेली आहे. मालेगावच्या यात्रेच्या नंतरची यात्रा म्हणजे सर्वात मोठी यात्रा म्हणजे इकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्या औंढा तालुक्यामध्ये शिरड शहापूरमध्ये सारंगवाडी म्हणजे गाव आहे. त्या गावची मित्रांनो यात्रा आहे. पाहू शकता या ठिकाणी सर्वात मोठी यात्रा आहे मित्रांनो. तर या यात्रेमध्ये मित्रांनो बारा मिसळीची भाजी खाण्यासाठी फक्त लोक या ठिकाणी येतात आणि देवाचे दर्शन करण्यासाठी येतात. तर पाहू शकता इथून आता इथपर्यंत मित्रांनो बारी आहे. अजून मित्रांनो 1 वाजेपर्यंत मित्रांनो पब्लिक भाजी द्यायची बाबाला. साहेब